कांदा चिरताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं का? माझ्या अजिबात येत नाही, माहिती आहे का. आमच्या गावाला नाही का काहीतरी कार्यक्रम असले की कांदा चिरायला मला बोलवायचे लोक. पण हाच कांदा माझी पाठ सोडणार नाही असं वाटलं नव्हतं. आता मेसमुळे मला जास्त क्वांटिटीमध्ये कांदा चिरायला लागतो, वेळ लागतो. त्यासाठी मी चॉपर घेतला होता. तो दादाला आवडला तर त्यानं नेला. मग मी हे फमॅटोचं मल्टीपर्पज हँड ब्लेंडर मागवलं आणि याच्यामुळे एवढी कामं सोपी झालीत की काय विचारूच नका. कांदा, टोमॅटो किंवा इतर भाज्या छान चॉप करू शकतो किंवा पेस्ट करायची असेल तर ती सुद्धा करू शकतो. आता मस्त मँगो मस्तानी किंवा मिल्कशेक बनवायचा असेल, लस्सी बनवायची असेल तर हे एक जार सुद्धा दिलेला आहे त्याच्यासोबत. आणि अवघ्या काही मिनिटामध्ये आपली मँगो लस्सी तयार सुद्धा झाली. याच्या मदतीनं आपण साय साठवून त्याचं लोणी सुद्धा काढू शकतो. आमच्या दादाला कॉफी सुद्धा प्रचंड आवडते, पण तो आता नव्हता, मग मी माझ्यासाठी कारभाऱ्यांसाठी केली. चला मस्त फेसाची रबरबी कॉफी बनवूया. कारभारी म्हणत होते आता हे ब्लेंडर भावाला दाखवू नको, नाही तर ते सुद्धा घेऊन जाईल. असो, तुमची कामं सोपी करायची असतील तर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाका. यूट्यूबला प्रोडक्ट टॅग केलंय.